नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामीचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. सध्या पितृपक्ष चालू झाला आहे. यावर्षी पितृपक्ष 29 सप्टेंबरपासून सुरू होऊन शनिवारी 14 ऑक्टोबरला पितृपक्षाची समाप्ती होईल. हा पितृपक्ष म्हणजेच पितृ पंधरवडा होय. या पितृपक्षामध्ये आपण पूर्वजांचे पिंडदान करतो. त्याला काही ठिकाणी म्हाळ किंवा महालय असे म्हणतात. या पितृपक्षामध्ये पूर्वज पितर या काळात पितृलोकातून कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात असा समज आहे. म्हणून त्यांची पूजा या दिवसात केली जाते. या पितृपक्षाच्या श्राद्धाशी संबंधित काही आख्यायिका आहेत. ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. महाभारताच्या कथेनुसार कर्णाचा ज्यावेळी युद्धाच्या वेळी मृत्यू झाला त्यावेळी त्याचा आत्मा स्वर्गात गेला. त्या ठिकाणी त्याला अन्न म्हणून सोने आणि रत्ने अर्पण करण्यात आली. परंतु कर्णाला खाण्यासाठी अन्नाची गरज होती. परंतु त्याला खाण्यासाठी सोने आणि रत्ने अर्पण करण्यात आली होती. म्हणून त्याने स्वर्गाचा अधिपती इंद्र यांना विचारले की अन्न म्हणून मला सोने देण्याचे कारण काय आहे. त्यावेळी इंद्राने कर्णाला सांगितले की त्याने आयुष्यभर सोने दान केले, परंतु आपल्या पूर्वजांना श्राद्धात कधीही अन्न दिले नाही. त्यावेळी कर्ण म्हणाला की तो त्याच्या पूर्वजांपासून अनभिज्ञ असल्यामुळे त्याने कधीही त्यांच्या स्मरणार्थ काहीही दान केले नाही. या गोष्टीची चूक कबूल करून सुधारणा करण्यासाठी कर्णाला 15 दिवसांच्या कालावधीसाठी पृथ्वीवर परत येण्याची परवानगी देण्यात आली, जेणेकरून तो हे श्राद्ध करू शकेल आणि त्याने पूर्वजांच्या स्मरणार्थ अन्न आणि पाणी दान करू शकेल. त्यानुसार त्यांनी पूर्वजांच्या स्मरणार्थ अन्न आणि पाणी दान केले. त्यावेळेपासून हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो अशी आख्यायिका श्राद्धाच्या संबंधित आहे. तसेच पितृपक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी ब्राह्मणांना भोजन देण्याचा नियम आहे. तसेच पशुपक्ष्यांना अन्नपाणी दिल्याने विशेष लाभ होतो. त्यांना अन्नदान करून पितर तृप्त होतात. हा पितृपक्ष म्हणजे पितरांचे स्मरण करण्याचा काळ असतो. असे केल्याने आपले पितर प्रसन्न होतात. तसेच पितृदोषापासून मुक्तीही मिळते. पितरांच्या आशीर्वादाने जीवनात प्रगती आणि मानसन्मान वाढतो. या पितृपक्षात काही कामे ही खूप महत्त्वाची असतात. ती कामे कोणती करावी ते आपण आता जाणून घेऊया. या दिवसांचे खूप खास महत्त्व असते. या पितृपक्षात पितरांची पूजा आणि श्राद्धविधी केले जातात. असे केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. मनापासून श्रद्धेने आणि समर्पणाची भावना बाळगून पितर प्रसन्न होत असले तरी काही गोष्टी रोज लक्षात ठेवल्या तर जीवनात सुख शांतीचा मार्ग मोकळा होऊन पितृदोषापासून मुक्ती मिळते. तर आपण या पितृपक्षामध्ये अशी कोणती 5 कामे केल्याने आपल्या जीवनात प्रगती होईल आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळेल हे आपण जाणून घेऊया. तर पितृपक्षात जल अर्पणाला खूप सारे महत्त्व असते. त्यामुळे या पितृपक्षात दररोज तर्पण करावे. परंतु ज्यांचे आईवडील हयात आहेत त्यांना तर्पण करण्याचा नियम लागू होत नाही. ज्यांचे आईवडील हयात आहेत त्यांनी रोज सकाळी आपल्या पितरांचे आणि अधिष्ठाता देवतांचे ध्यान करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे. ज्यांचे मातापिता हयात नाहीत किंवा त्यांच्यापैकी कोणीही नसेल त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणाभिमुख करून तर्पण करावे. तर्पण नेहमी पाण्यात दूध आणि तीळ मिसळून करावे. त्याचप्रमाणे दररोज गाईला चारा खाऊ घालावा. रोज जेवण तयार करताना गाईसाठी पहिली पोळी करावी. असे केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद आपणास मिळतो. पितृपक्षात पूर्ण भक्तिभावाने गाईला चारा दिल्यास श्राद्धविधीचे पूर्ण फळ मिळते आणि आपले पितरही संतुष्ट होतात असे शास्त्रात सांगितले जाते. या काळात गाईला गवत खाऊ घालण्याने पितरांचा नेहमी कुटुंबावर आशीर्वाद राहतो. तसेच या पितृपक्षामध्ये नेहमी दिवा लावावा. या पितृपक्षामध्ये पितरांच्या नावाने दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावावा. या दरम्यान पूर्वज दक्षिणेकडून पृथ्वीवरील आपल्या
नातेवाईकांकडे येतात असे सांगितले जाते. तसेच ज्या दिवशी आपण आपल्या पितरांचे श्राद्ध करतो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पितरांना आवाहन करतो. तसेच दक्षिण ही पितरांची दिशा मानली जाते. या पितृपक्षात आणखी एक महत्त्वाचे काम म्हणजे या पितृपक्षात दररोज संपूर्ण घर स्वच्छ केल्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे. असे केल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते. तसेच नकारात्मकता आणि दोषांपासून मुक्ती मिळते. असे केल्याने आपणास आध्यात्मिक शांती मिळते आणि पितृदोषही दूर होतो. तसेच या पितृपक्षात दररोज स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकावे. या पितृपक्षात काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. त्या गोष्टी म्हणजे या काळात स्वयंपाकघरात किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात रिकामी भांडी ठेवू नयेत आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली गेली पाहिजे. स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवणे अशुभ मानले जाते. रात्री उष्टी भांडी ठेवल्याने लक्ष्मीचा कोप होतो. तसेच पितृदोष देखील लागतो. त्यामुळे पितृपक्षाच्या काळात उष्टी भांडी घरात ठेवू नयेत. नेहमी स्वच्छता राखावी. या पितृपक्षाच्या काळात दररोज सकाळी स्नान केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी या मंत्राचा जप केला गेला पाहिजे. या मंत्राचा जप केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळून पितृदोषापासून मुक्ती मिळते. हा मंत्र पुढीलप्रमाणे म्हणावा. ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितरो प्रचोदयात्. ओम देवताभ्यः पितृभ्यश्च महायोगिभ्य एव च नमः. स्वाहाय स्वधाय नित्यमेव नमो नमः.